तर या स्वस्तिकांच्या प्रकारांना अनुक्रमे डावी स्वस्तिक आणि उजवी स्वस्तिक म्हणली जातात. डावं स्वस्तिक जे असतं ते नारी तत्वाचं, तर उजवं स्वस्तिक हे नर तत्वाचं प्रतीक मानलं गेलं आहे. या सगळ्या खोलात पडण्यापेक्षा तुम्ही आपलं साधं सिंपल स्वस्तिक कुंकवाचं काढू शकता, हळद कुंकू आणि गाईचं तूप टाकून काढू शकता. घराच्या दरवाजावर, तुम्ही तुमच्या देवघरात जमिनीवर काढू शकता, देवघराच्या पूर्व भिंतीवर किंवा पश्चिम भिंतीवर काढू शकता. याशिवाय वास्तुशास्त्राप्रमाणे घराच्या दरवाजास आतून जर तुम्ही स्वस्तिक लावलं धातूचं शुभचिन्ह, तर त्याचा देखील तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. आणि जर तुम्हाला हे स्वस्तिक पिरामिड स्वरूपाचा हवा असेल तर तुम्हाला अर्थातच www.anandivastu.in वरती ते पाहायला मिळेल. तुम्ही बघाल कुठल्या लग्नामध्ये गेले तर लग्नाचा जो अंतरपाट असतो त्याच्यावर देखील दोन्ही बाजूला स्वस्तिक काढलेलं असतं. याचाच अर्थ असा आहे की स्वस्ती हो सुअस्ती, म्हणजे यांचं सगळं चांगलं हो, कल्याण हो, सर्व दिशांनी यांचं भलं हो, विष्णू यांचं संरक्षण करो, गणपती यांचं संरक्षण करो, ही सगळी यामागे भावना असते.